चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नक्की काय आवश्यक आहे याचा आपण सगळेच विचार करत असतो. आज आपण यशाचा तो अचूक आणि अजेय फॉर्म्युला डिकोड करणार आहोत, जो अनेकदा आपल्या अगदी डोळ्यांसमोर असतो पण आपण तो ओळखू शकत नाही. करिअर घडवताना नेहमी एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. यशासाठी नक्की काय जास्त महत्त्वाचं आहे, ज्ञान की कौशल्य? आयुष्यभर आपण याच तराजूत गोष्टी तोलत असतो आणि या दोन गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. पण नेमकं पारडं कोणत्या बाजूला जड असावं, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. विचार करा, आपण सगळेच हे कधीतरी अनुभवतो. रात्रंदिवस अभ्यास, कठीण परीक्षा, अगदी पैकीच्या पैकी मार्क्स. पण जेव्हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करायची वेळ येते, तिथे कुठेतरी गाडी अडकते. इंजिनिअरिंगमध्ये A+ मिळवणारी एखादी व्यक्ती घरातील साधा बिघडलेला पंखा दुरुस्त करू शकत नाही. याच विरोधाभासाबद्दल आपण बोलत आहोत. लोक इथेच अडखळतात कारण त्यांच्याकडे एकतर ज्ञानाची कमतरता असते किंवा मग योग्य कौशल्याचा अभाव असतो. सर्वात आधी ज्ञान म्हणजे नक्की काय ते थोडक्यात समजून घेऊया. ज्ञान म्हणजे केवळ माहिती, विविध संकल्पना आणि पुस्तकी सिद्धांतांचा एक मोठा संग्रह. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही गोष्टीमधील काय या प्रश्नाचं जे उत्तर असतं ना, ते म्हणजे ज्ञान. हा आपला भक्कम सैद्धांतिक पाया आहे आणि कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची ही अगदी पहिली पायरी असते. शाळेत असताना इतिहासातील तारखा आणि घटना लक्षात ठेवण्यासाठी केलेली ती कसरत आठवतेय? किंवा विज्ञानाचे ते किचकट नियम आणि गणिताची भलीमोठी सूत्र लक्षात ठेवण्याची धडपड? हे सगळे ज्ञानाचेच प्रकार आहेत. पुस्तकांमधून हे सहज मिळतं आणि कोणतीही संकल्पना समजून घेण्यासाठी असा पाया रचणं नक्कीच आवश्यक आहे. पण खरी गंमत पुढे आहे. ती म्हणजे कौशल्य. कौशल्य म्हणजे आपण मिळवलेलं ज्ञान प्रत्यक्षात वापरण्याची क्षमता. ज्ञान जर काय या प्रश्नाचं उत्तर देत असेल, तर कौशल्य कसे या प्रश्नाचं उत्तर देतं? मिळवलेला पुस्तकी सिद्धांत खऱ्या आयुष्यात अचूकपणे कृतीत कसा आणायचा, हे फक्त आणि फक्त कौशल्यच ठरवतं. मगाशच्या उदाहरणांशी याची थोडी तुलना करून बघूया. इंग्रजी भाषेचं व्याकरण आणि नियम तोंडपाठ असणं हे ज्ञान असू शकतं, पण हजारो लोकांसमोर उभं राहून धडाक्याने आणि अस्खलितपणे इंग्रजी बोलता येणं हे कौशल्य आहे. कॉम्प्युटरची भाषा माहिती असणं आणि प्रत्यक्षात तास न तास बसून कोडिंग करत एखादा भन्नाट प्रोग्राम बनवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. एखादा कठीण विषय स्वतःला माहिती असणं वेगळं आणि तोच विषय समोरच्याला अगदी साध्या सोप्या भाषेत अत्यंत प्रभावीपणे शिकवणं हे एक उत्कृष्ट कौशल्य आहे. इथे प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे. इथेच आपल्याला एक अत्यंत मूलभूत फरक समजून घ्यायचा आहे. ज्ञान हा बहुतांश वेळा पुस्तकांतून लेखी स्वरूपात किंवा वाचून मिळतं. तो एक केवळ सिद्धांत असतो. पण दुसरीकडे कौशल्य हे खऱ्या आयुष्यात केलेल्या सततच्या सराव आणि अनुभवातूनच विकसित होतं. पुस्तके फक्त रस्ता दाखवू शकतात, पण त्या रस्त्यावर प्रत्यक्षात चालायचं कसं हे स्वतःच्या सरावातून आणि ठेचा खाऊनच शिकावं लागतं. हे समजण्यासाठी एका कारचं उदाहरण घेऊया. समजा एखाद्याला कारच्या इंजिनबद्दल सगळी तांत्रिक माहिती तोंडपाठ आहे. क्लच कसा काम करतो, गिअर कसे पडतात हे अगदी अचूक माहीत आहे. हे झालं त्याचं ज्ञान. पण नुसती ही माहिती आहे म्हणून भर ट्रॅफिकमध्ये सुरक्षितपणे कार चालवता येईलच याची काही गॅरंटी आहे का? अजिबात नाही. सगळं मेकॅनिझम माहिती असूनही हिरवा सिग्नल पडल्यावर गाडी बंद पडतेच. कारण प्रत्यक्ष कार चालवणे हे एक कौशल्य आहे जे फक्त सरावाने आणि रस्त्यावरील अनुभवानेच येतं. मग प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा आपण समतोल न साधता यातील एकाच गोष्टीच्या मागे धावतो. या टोकाच्या भूमिकांचे अत्यंत धोकादायक परिणाम होऊ शकतात. हे दोन मोठे सापळे नेमके कोणते आहेत आणि त्यात अडकल्यास काय होतं ते आता आपण पाहूया. पहिला सापळा म्हणजे फक्त ज्ञान असण्याचा सापळा. आजकाल अनेक हुशार आणि उच्च शिक्षित उमेदवार या समस्येला सामोरे जात आहेत. त्यांच्याकडे पुस्तकी ज्ञानाचा मोठा साठा असतो, एकाहून एक सरस पदव्या असतात, पण जेव्हा मुलाखतीत प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याबाबत किंवा एखादा प्रॉब्लेम सोडवण्याबाबत विचारलं जातं, तेव्हा आत्मविश्वासाअभावी ते पूर्णपणे गोंधळून जातात. प्रात्यक्षिक अनुभव शून्य असल्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठा आणि निराशाजनक संघर्ष करावा लागतो. आता दुसऱ्या टोकाचा विचार करूया. हा आहे फक्त कौशल्य असण्याचा सापळा. काही लोक एखादा काम एखादा रोबोटसारखं अत्यंत यांत्रिक पद्धतीने करायला शिकतात. काम कसं करायचं हे माहीत असतं, पण त्यामागील मूलभूत विज्ञान किंवा सखोल ज्ञान त्यांच्याकडे नसतं. त्यामुळे जेव्हा कामात काही नवीन तंत्रज्ञान येतं किंवा एखादी वेगळी परिस्थिती उद्भवते, तेव्हा ते तिथेच अडकतात. भक्कम पाया नसल्यामुळे त्यांची व्यावसायिक वाढ खुंटते आणि ते दीर्घकालीन यशापासून मुकतात.
तर मग यावर उपाय काय? या दोन्ही टोकांमधील दरी आपण कशी भरून काढायची? इथेच आपण त्या अंतिम आणि अचूक उपायाकडे वळत आहोत, जो खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. हा असा अजोड फॉर्म्युला आहे ज्याचा वापर करून दिग्गज लोक यशस्वी होतात. हा तोच फॉर्म्युला आहे जो कोणत्याही क्षेत्रात आपल्याला पूर्णपणे अजेय बनवू शकतो. हा तो अत्यंत प्रभावी 3 टप्प्यांचा फॉर्म्युला. पहिलं म्हणजे शिका. आवश्यक ते सर्व ज्ञान मिळवून स्वतःचा पाया पक्का करा. दुसरी पायरी म्हणजे लागू करा. जे काही शिकलो आहोत त्याचा खऱ्या आयुष्यात वापर करून स्वतःचं कौशल्य सिद्ध करा. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सुधारणा करा. सातत्याने सराव करून स्वतःला अधिक प्रगल्भ बनवत राहा. यशस्वी लोक या 3ही टप्प्यांमधून न थकता जात असतात. ही एक न थांबणारी, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ हे सगळं ऐकून नक्कीच उपयोग नाही. या विश्लेषणाचा खरा फायदा तेव्हाच होईल जेव्हा आपण हा समतोल साधण्यासाठी, खऱ्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी काही ठोस आणि व्यावहारिक धोरणे आखू. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सातत्य हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. स्वतःचे कौशल्य विकसित करण्यासाठी रोज सराव करणं आवश्यक आहे. सुरुवातीला मोठा डोंगर न उचलता अत्यंत छोटे आणि सहज पूर्ण करता येतील असे प्रकल्प हाती घ्या. चौकटी बाहेर पडून खऱ्या आयुष्यातील अनुभव मिळवा. आणि हो, नवीन गोष्टी करताना चुका या होणारच. त्या चुकांचा खुलेपणाने स्वीकार करा आणि त्यातून योग्य तो धडा नक्की घ्या. या सगळ्याचा गाभा सांगायचा झाला तर एकच वाक्य पुरेल. कृतीतून शिकणे हेच सर्वोत्तम शिक्षण आहे. आपले शैक्षणिक यश एका दीर्घकालीन आणि यशस्वी करिअरमध्ये बदलण्यासाठी हाच तो मूळ मंत्र आहे. आपण जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने करत नाही तोपर्यंत आपल्याला ती पूर्णपणे समजूच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर ज्ञान आणि कौशल्य हे एकमेकांचे विरोधक मुळीच नाहीत, तर ते एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. ज्ञान हे आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतं, तर कौशल्य आपल्याला त्या दिशेने चालण्याची ताकद देऊन प्रत्यक्ष यश मिळवून देतं. जेव्हा या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने एक अजेय ताकद निर्माण होते. शेवटी आपण सर्वांनी स्वतःला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारला पाहिजे. आजची पिढी नक्की या समीकरणाच्या कोणत्या बाजूला जास्त झुकत आहे? ते फक्त ज्ञानाच्या मागे धावत आहेत की फक्त कौशल्याच्या? आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपला स्वतःचा समतोल कसा आहे यावर नक्की विचार करा आणि स्वतःला सतत अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत रहा.